प्रभातीचे रंग. लेखक विजय कुमार उर्फ नंदू गुरव. निवेदन वरदा हसबनीस. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. नमस्कार रसिका हो, नमस्कार. दरवर्षी 3 मार्च रोजी जगभरात जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. वन्य प्राणी, पक्षी तसंच वनस्पतींचं संरक्षण आणि संवर्धन याविषयी माणसाला काही जाणीव असावी, जंगलाप्रती आपलीही काही जबाबदारी आहे याचं भान असावं, यासाठी हा दिवस. संयुक्त राष्ट्राच्या महासभेनं 20 डिसेंबर 2013 रोजी 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला आणि त्यानंतर दरवर्षी तो जगभर साजरा होऊ लागला. पण म्हणून वनात राहणारे प्राणी, पक्षी आणि जंगलातील वनस्पती यांची सुरक्षा होते का हो? हा सवाल आपण आता स्वतःलाच विचारायला हवा. यंदाच्या जागतिक वन्यजीव दिनाची संकल्पना आहे औषधी आणि सुगंधी वनस्पती, आरोग्य, वारसा आणि उपजीविका जतन करणं. मंडळी, ही संकल्पनाच निसर्ग आणि माणूस यांच्यातील घट्ट नात्याची जाणीव करून देते. आजच्या विकासाच्या युगात जंगल तोडल्याशिवाय काही उभंच राहत नाही अशी परिस्थिती आहे. अनेक वन्यजीवांच्या प्रजाती झपाट्यानं नष्ट होत आहेत. वन्य अभ्यासकांच्या मते जंगलातील पक्ष्यांची चिवचिव आणि प्राण्यांचे नैसर्गिक आवाज हळूहळू कमी होत चालले आहेत. एखादी प्रजाती नष्ट झाली की निसर्गातील एक अद्वितीय संगीत कायमचं हरवतं आणि याचा परिणाम पर्यावरणावर आणि अखेर मानवी जीवनावरही होतो. या वर्षीची संकल्पना औषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या संरक्षणावर भर देणारी आहे. जगातील जवळपास 95% लोकसंख्या आजही प्राथमिक आरोग्य सेवेसाठी नैसर्गिक साधनांवर अवलंबून आहे. तुळस, अश्वगंधा, शतावरी, नीम यासारख्या वनस्पती केवळ औषधीच नाहीत, तर त्या आपल्या सांस्कृतिक परंपरेचा आणि वारशाचा एक भाग आहेत. पण हवामान बदल, जंगलतोड आणि औषधी वनस्पतींची वाढती मागणी यामुळं या वनस्पतींचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. आणि म्हणूनच या संपत्तीचं संवर्धन करणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, वनस्पतींचं संरक्षण म्हणजे नुसतं झाड वाचवणं नाही, तर संपूर्ण पर्यावरण साखळी टिकवणं होय. कारण वनस्पतींवर अनेक प्राणी, पक्षी आणि कीटकांचं जीवन अवलंबून असतं. म्हणूनच जंगलाचं रक्षण, औषधी वनस्पतींचं संवर्धन आणि त्यांचा शाश्वत वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. सांगली जिल्ह्यात अलीकडं बिबट्यांच्या संख्येत वाढ होताना दिसतीये. शिराळा, चांदोली या भागात वाघांच्या डरकाळ्या घुमतायत. हे जंगल आणि वनसंपदा टिकून असल्याचे संकेत मानले जातात. अर्थात वन्यजीव आणि मानव यांच्यातील संतुलन राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जागतिक वन्यजीव दिन हा संदेश देतो की जंगल जगलं तरच माणूस जगेल. म्हणूनच वन्यजीव, वनस्पती आणि पर्यावरणाचं संवर्धन ही केवळ शासनाची नाही, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. निसर्ग वाचवूया, वन्यजीव जपूया आणि भावी पिढ्यांसाठी समृद्ध पर्यावरण निर्माण करूया. नीले गगन के तले धरती का प्यार पले, नीले गगन के तले धरती का प्यार पले, ऐसे ही जग में आती हैं सुबहें, ऐसे ही शाम ढले, नीले गगन के तले धरती का प्यार पले. शबनम के मोती फूलों पे बिखरे, दोनों की आस फले, नीले गगन के तले धरती का प्यार पले.
भांति बेलें मस्ती में खेले, पेड़ों से मिल के गले, नीले गगन के तले धरती का प्यार पले। नदिया का पानी दरिया से मिलके सागर की ओर चले, नीले गगन के तले धरती का प्यार पले। ऐसे ही जग में आती है सुबहें, ऐसे ही शाम ढले के नीले गगन के तले धरती का प्यार पले। प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहोत. मंडळी, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या दरम्यान युद्ध सुरूच आहे आणि त्याची धग भारताला आणि सांगली जिल्ह्यालाही बसत आहे. आज पुन्हा एकदा पश्चिम आशियातील तणावामुळे जग अस्वस्थ झालं आहे. रोज नवीन स्फोट, नवीन बॉम्ब हल्ले याच्या बातम्या समोर येत आहेत. हजारो लोकांच्या मृत्यूच्या बातम्या जगभर पसरत आहेत. मंडळी, जग झपाट्यानं बदलतंय, पण एक गोष्ट मात्र बदलत नाही आणि ती म्हणजे युद्धाची भीषणता. युद्धात कोण जिंकतो आणि कोण हरतो हा प्रश्न वेगळा असतो, पण त्यात सर्वात मोठा पराभव होतो तो मानवतेचा. या संघर्षाची धग भारतापर्यंत पोहोचली आणि सांगली जिल्हाही त्याला अपवाद नाही. आखाती देशांमध्ये कामानिमित्त आणि पर्यटनाला गेलेले अनेक भारतीय या परिस्थितीत अडकले आहेत. जिल्हा प्रशासन पहिल्या दिवसापासूनच सतर्क झालं आहे. नागरिकांच्या नातेवाईकांना माहिती मिळावी आणि त्यांच्या सुरक्षेबाबत संपर्क साधता यावा यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 0233 2600 500 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. या उपक्रमामुळे चिंतेत असलेल्या कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळतो आहे. युद्धाचे परिणाम केवळ रणांगणापुरते मर्यादित नसतात. बॉम्ब हल्ल्यात केवळ सैनिकच नाही तर सामान्य नागरिक, महिला, लहान मुलांचाही बळी जातो. या युद्धात दूतावासावर जसे बॉम्ब पडले तसे शाळांवरही पडले. अणुभट्टींवर बॉम्ब हल्ले झाले तसेच दवाखान्यांवरही झाले. युद्ध कोणतंही असो, त्यामध्ये निरपराधांचे बळी जातातच. हे युद्ध तर कधी थांबणार त्याचा अंदाज युद्धनीती तज्ज्ञांनाही येत नाही, पण ते जितकं लांबेल तितके निरपराध लोक मारले जातील. निरागस मुलांचे बळी जातील. जे वाचतील त्यांचं बालपण युद्धांच्या ज्वालात होरपळून करपून गेलेलं असेल. त्यांच्या बालपणावर भीतीचं सावट असेल. स्फोटांचे आवाज, उद्ध्वस्त झालेली घरं आणि हरवलेली माणसं ही त्यांची कायमची आठवण बनेल. अशा वातावरणात वाढणारी पिढी पुन्हा शांततेचं स्वप्न पाहू शकते का हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील मनाला पडतो आहे. हिरवी समृद्ध जमीन अक्षरशः राख झालेली असेल आणि या राखेतून पुन्हा अन्न पिकवण्यासाठी काही पिढ्या जातील. युद्धात माणसं मारली जातीलच, पण माती, पाणी, हवा, निसर्ग सारं काळं पडेल, संपेल. म्हणूनच आज जगाला सर्वात जास्त गरज आहे ती संवादाची आणि शांततेची. युद्धानं प्रश्न सुटत नाहीत, ते फक्त अधिक गुंतागुंतीचे होतात. मानवतेच्या रक्षणासाठी, भविष्यातील पिढ्यांसाठी आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी एकच संदेश पुन्हा पुन्हा द्यावा लागेल आणि तो हा की युद्ध नको, शांती हवी. बैर होना किसी का किसी
इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम ना सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण। फूल खुशियों के बांटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन। अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। मंडळी, आज गावागावांमध्ये बऱ्याच ठिकाणी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथाचे पारायण सोहळे सुरू आहेत. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा म्हणजे जणू गावाचा उत्सवच. 7 दिवस चालणारा हा सोहळा म्हणजे भक्ती, ज्ञान आणि गावकऱ्यांच्या एकोप्याचा सुंदर संगम. पारायण सुरू झालं की सारं गाव नुसतं बदलून जातं. गावात एक वेगळीच लगबग दिसायला लागते. देवळांची साफसफाई होते, विद्युत रोषणाई केली जाते. पारायणाची निमंत्रण पत्रिका गावोगावी पोहोचते. आळंदी, पंढरी, देहूचे वारकरी, कीर्तनकार आणि प्रवचनकार गावात येणार म्हटलं की गावकऱ्यांचा उत्साह दुणावतो. पहाटेच्या काकड आरतीपासून पारायणाला सुरुवात होते. मंदिरात टाळ मृदुंगाचा नाद घुमतो. ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा सामुदायिक आवाज पंचक्रोशी पवित्र करून सोडतो. सगळ्या जातीधर्माची माणसं देवळात एकत्र बसून पारायण ऐकतात. दिवसभर ज्ञानेश्वरीचं वाचन, त्याचं निरूपण आणि हरिपाठ. संध्याकाळी कीर्तन रंगतं. गावात रामकृष्ण हरी, ज्ञानोबा, माऊली, तुकाराम यांचा नामघोष सुरू असतो. 7 दिवस असं भक्तिमय वातावरण गावभर दरवळत राहतं. पारायणाचा शेवटचा दिवस तर विशेष असतो. त्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं. कीर्तनाच्या रंगात सगळा गाव रंगून जातो. त्यानंतर महाप्रसादाची तयारी होते. पूर्वी मोठ्या काहिलीत खीर शिजवली जायची. गावच्या चौकात किंवा देवळापुढं पंक्ती बसायच्या. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम असा गजर आकाशात घुमायचा. शेवटी पालखी सोहळा निघायचा आणि भक्तिमय वातावरणात पारायण सोहळ्याची सांगता व्हायची. ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे फक्त धार्मिक कार्यक्रम नाही, तर तो गावाला एकत्र आणणारा, भक्तीची गोडी वाढवणारा आणि संतांच्या विचारांनी मन उजळून टाकणारा एक सुंदर सांस्कृतिक सोहळा आहे. म्हणूनच आजही गावोगावी हा सोहळा तितक्याच भक्तिभावानं साजरा होताना दिसतो आहे. देव
निवृत्ती परमा अनुभव नेमा निवृत्ती परमा अनुभव नेमा शांतीपूर्ण क्षमा ज्ञान देवो अरे अरे ज्ञाना झाला ती पावन अरे अरे ज्ञाना झाला ती पावन. ज्ञानेश्वरी हा केवळ एक ग्रंथ नाही, शब्दांचा संग्रह नाही, तर तो जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा एक दिवा आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भगवंत कुठंही दूर नाही, तो आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. पण आपण काय करतो हो? देव शोधायला तीर्थयात्रा करतो, मंदिरं फिरतो, पण स्वतःच्याच मनात कधीच डोकावत नाही. माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात, मन शुद्ध असेल, विचार पवित्र असतील आणि नामस्मरण असेल तर भगवंत आपोआप भेटतो. जसं एखादा शेतकरी बी पेरतो तर तो लगेच पीक येईल अशी अपेक्षा करत नाही. तो संयम ठेवतो, त्या बियाला पाणी देतो, त्यासाठी मेहनत करतो. तसंच आपल्या जीवनातही नामरूपी बी पेरलं पाहिजे. प्रेम, दया, करुणा आणि सत्य या 4 तत्वांचा वापर करून आपलं जीवन आनंदी केलं पाहिजे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसारा
प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. श्रोते हो, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन, शिवम दुबे यांच्या धावांचा अभिषेक झाला आणि भारतभरात विश्वविजयी पंचमी साजरी झाली. बुमराह आणि अक्षर पटेलच्या माऱ्यात किवी गारद झाले आणि आपल्या जिगरबाज खेळाडूंनी T20 विश्वचषकावर सलग दुसऱ्यांदा मोहर उमटवली. अवघ्या देशभरात रंगपंचमी साजरी केली जात असतानाच क्रिकेटच्या मैदानावर विश्वविजय पंचमीवर शिक्कामोर्तब झालं. भारत T20 विश्वचषक जेतेपद आपल्याकडेच कायम राखणारा पहिलाच विद्यमान जेता ठरला असून या स्पर्धेच्या इतिहासातील हे संघाचं तिसरं जेतेपद ठरलं आहे. देशासोबत साऱ्या सांगली जिल्ह्यातही हा विजयोत्सव साजरा झाला. फटाक्यांची आतषबाजी, उंचावलेला तिरंगा आणि विजयी घोषणांनी अवघा जिल्हा दुमदुमून गेला. भारताच्या या विजयात फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही आघाड्यांवर खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली. जिथं फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा करून किवींच्या छातीत धडकी भरवली, तिथं भेदक गोलंदाजांनीही न्यूझीलंडच्या डावाच्या ठिकऱ्या उडवल्या आणि विश्वचषक जेतेपदावर आपली मोहर उमटवली. भारतानं 20 षटकात 5 बाद 255 धावा रचल्यानंतर प्रतिउत्तरादाखल किवीज संघ 19 षटकात सर्व बाद 159 धावांमध्येच गारद झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील या लढतीत T20 विश्वचषकाच्या इतिहासातील फायनलमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. या विजयानं केवळ चषकच मिळाला नाही, तर इतिहासाच्या पानावर 3 अशा नोंदी झाल्या ज्या आजवर कोणालाही शक्य झाल्या नव्हत्या. क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही देशाला 3 वेळा T20 विश्वचषक जिंकता आलेला नव्हता. ही ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिलाच संघ ठरला आहे. सलग 2 वेळा विश्वचषकावर नाव करून भारतानं आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आणि यजमान देशाला मायदेशात विश्वचषक जिंकता येत नाही हा प्रदीर्घ काळ चालत आलेला समज भारतानं रविवारी मोडीत काढला. अपना है दिल ये आज का, दुनिया से जाके बोल दो, बोल दो, ऐसे जागो रे साथियों, दुनिया की आंखें खोल दो, खोल दो, लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो, लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो. ओ हाथ धर के बैठने से क्या भला कुछ होता है, हाथ धर के बैठने से क्या भला कुछ होता है, जा लकीरों को दिखा क्या जोर बाजू होता है, जा लकीरों को दिखा क्या जोर बाजू होता है, हिम्मत मर्दा अगर हो संग खुदा ही होता है, जा ज़माने को दिखा दे खुद में दम क्या होता है, लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो, लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू. नमस्कार.
प्रभातीचे रंग. लेखक विजय कुमार उर्फ नंदू गुरव. निवेदन वरदा हसबनीस. सादर करते श्रीनिवास जरंडीकर.